श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवनात ऊर्जा देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि हा संदेश आज मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. अजिबात दुर्लक्ष करू नका. तुमच्या विजयाची तारीख ठरली आहे आणि आज तुमचा विजय नक्कीच होणार आहे. आणि तुम्हाला स्वामी गोड बातमी सुद्धा देणार आहेत. त्यासाठी नक्कीच तुम्ही हा संदेश 20 मिनिटे ऐका आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत. आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे पण स्वामीच आहेत. आणि जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर जग दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता हे माझे स्वामीच आहेत. म्हणून स्वामींचं अभयवचन हे तुम्ही लक्षात ठेवा की भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. असं तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवलं पाहिजे आणि कोणत्याही कामाला सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामींवर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा की स्वामी तुम्ही आमच्या मदतीला नक्कीच धावून या आणि तुमचा हात आमच्या पाठीवर असाच राहू द्या. आणि मी पण एवढीच स्वामींचरणी प्रार्थना करील की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळो. तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला सर्वांना स्वामी सुखात, आनंदात आणि निरोगी ठेव, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या खूप छान आहेत. नीट ऐका. मिळवणं सोपं असतं, टिकवणं कठीण असतं. आठवणं सोपं असतं, निवडणं तितकंच कठीण असतं. नाकारणं सोपं असतं, स्वीकारणं तितकंच कठीण. बोलणं सोपं असतं, अंगीकारणं तितकंच कठीण. तोडणं सोपं असतं, जोडणं तितकंच कठीण असतं. गमावणं सोपं असतं, कमावणं तितकंच कठीण असतं. थांबणं सोपं असतं, पण थांबवणं तितकंच कठीण असतं. हसणं सोपं असतं, हसवणं तितकंच कठीण असतं. अडखडणं सोपं असतं, पण सावरणं तितकंच कठीण असतं. फुलणं सोपं असतं, पण बहरणं तितकंच कठीण असतं. एवढं मात्र लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला म्हणतायत की माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही. कारण संकट, अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचा ओझ मात्र हलकं करेल. हे तुला फुलाप्रमाणे भासतील असं समजून घे बाळा. म्हणून नामस्मरण करणं मित्रांनो तितकंच महत्वाचं आहे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर मग उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता. म्हणून उपवास जरी तुम्ही केला तो तुम्ही मनोभावे आणि मनापासून केला पाहिजे आणि पूर्ण श्रद्धेने केला पाहिजे. तरच त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. निघून गेलेला क्षण परत कधीच आणता येत नाही. म्हणून जो क्षण तुमच्याजवळ आहे त्यात पूर्णपणे तुम्ही मजा घ्यायला शिका आणि आनंदाने जगायला शिका. कर्म म्हणतो जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे हे नक्कीच तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. मी असत्याच्या फांदीवर बसत नाही, मी सत्याचा पक्षी आहे. ज्या परिस्थितीत लोक मरण पावले त्याच परिस्थितीत मी जिवंत आहे. असे खूप स्ट्रगल लोकांनी काढलेले असतात. त्यामुळं तुम्ही कधी हार मानायची नाही आणि जीवनामध्ये कधी मागे सरकायचं नाही. श्री स्वामी समर्थ बोलायचं आणि पुढे चालत राहायचं. हे जग आहे, इथं लोक खांद्यावरून घेऊन जातात जमिनीत गाडायला. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला कधी कुणाची गरज पडली तर कुणालाही बोलवू नका, काही करू नका. फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच बोला. आमचा स्वभाव शांत आहे म्हणून खेटायला येऊ नका. जर आम्ही खोल विचार केला तर रेटायला वेळ लागणार नाही, हेही लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, हे शब्द मी का वापरतोय याचा अर्थ असा आहे कारण लोक आता साधी माणसं राहिली नाहीत आणि चांगली सुद्धा राहिली नाहीत. लोकांना लोकांप्रमाणे वागवलं तर लोक चांगले राहतात, नाहीतर ते आपल्यावरच येऊन बसतात. हेही तितकंच खरं आहे. खऱ्यांच्या मार्गाने चालावे कारण तिकडे गर्दी कमी असते, एवढं लक्षात घ्या. घमंड कोणत्या गोष्टीचा करू, आजपर्यंत कमवलेलं सर्वच गमवलं आहे मी. लाचारी आणि खोटे बोलून जवळ करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा. म्हणजे विश्वासघात तरी तुमच्यासोबत कधीच होणार नाही. जे माझ्याशी कधी बोलत नव्हते ते आता नमस्कार करायला लागलेत. माझी थोडी वेळ काय बदलली, माणसं माझ्याशी गोड गोड बोलायला लागलेत. आणि अशी माणसं ही बदलत राहणार आहेत. पण तुम्ही तुमचा स्वभाव मात्र कधीच बदलू नका आणि तो एक सारखा ठेवा आणि चांगला ठेवा आणि मन मिळावू स्वभाव तुम्ही ठेवा.
नक्कीच देवही तुम्हाला मदत करेल आणि भगवंतही तुमच्या पाठीशी कायम उभा राहील. कारण भगवंताला पण कळतं की हा भक्त माझी किती मनोभावाने आणि प्रेमाने आणि निर्मळ मनाने माझी भक्ती करत आहे. म्हणून देवही तुमची साथ नक्कीच देईल एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि सर्व काही तुमचं नीट होईल हेही लक्षात घ्या. हातात हात घेतला ना की मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते आणि हातावर हात आपटला ना की टाळी वाजत असते. मग एक लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचा हात हातात घ्या, नक्कीच तुम्हाला कोणाचा हात धरण्याची वेळ येणार नाही आणि पायावर पडण्याची वेळ येणार नाही एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामी आहेत तर सर्व काही आहे एवढं फक्त समजून चला. इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं एवढं समजून घ्या आणि ते तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण लक्षात ठेवा, तुम्ही जर उठून गेले ना तिथून तर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असेल आणि तुमच्याच मार्गाने असेल. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते आणि करावीच लागते. हे तितकंच खरं आहे. खोटी काम करून खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि कोणासोबतही राहताना नक्कीच तुम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे. तुमची सगळी कामे होतील कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला नक्कीच किंमत आहे आणि स्वामी हे तुम्हाला देतीलच एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न नक्कीच करत राहा. तुम्हाला ती गोष्ट नक्कीच भेटेल. नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार तुम्ही टाळायला शिका आणि जीवनामध्ये अतिविचार करून काही साध्य होत नाही, उलट तो तुम्हाला त्रास होईल आणि तो त्रास तुम्ही भोगत राहाल. म्हणून अतिविचार करणं चांगली गोष्ट नाहीये. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येतात आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येतात. मग तुम्हाला यात माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास ठेवू नये हे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. ही शक्ती ही आत्मसात करून घ्यायची म्हणून तुमच्या शक्ती आहे. म्हणून देव तुम्हाला संकट देत आहे एवढंही लक्षात ठेवा. समुद्रात किती मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले ना तरी आपला चांगुलपणा सोडू नका आणि प्रत्येकाशी चांगल्या मनाने आणि चांगल्यापणाने वागा. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम आपण जपायची असतात आणि त्यांना सांभाळून ठेवायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही एवढं मात्र खरं आहे. शांत राहणं यांच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा ही कोणतीच नाहीये जगात. म्हणून तुम्ही माफ करून टाका आणि बिनकामाचं भांडण हेच खूप चांगलं नसतं आणि आरोग्यासाठी आणि शरीरासाठी आणि मानसिकसाठी सुद्धा चांगलं नसतं. म्हणून त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. बस एवढंच तुम्ही करा एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी मनापासून तुम्ही स्वामींची आठवण काढा आणि तुमचं संकट आल्यावर स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली ना मित्रांनो तरच ती छान लागते. तसंच तुम्ही कुणावरही प्रेम करत असाल तर ते दोन्ही बाजूंनी तेवढंच पाहिजे तरच ते छान असतं. पण एक गोष्ट ठेवा लक्षात, कायमसाठी स्वामी आपल्यावर अपार अशी श्रद्धा आणि अपार असं प्रेम करतात आणि ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छितात. फक्त या ठिकाणी आपण स्वामींवर तसंच निर्मळ आणि एकदम चांगलं मन ठेवून आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि ते आपल्याला सर्व काही देतील एवढीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहायला शिका. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत जातील. प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि ते आपल्याला कधीच भेटत नाहीत. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत
तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हे स्वीकारावं लागते आपल्याला. क्योंकि जब तक ये आपली जिंदा तब तक ये आपली निंदा होतच राहील. आणि निंदा तुम्ही कधीच थांबवू शकत नाही आणि काही केलं तरी थांबणारही नाही. कारण लोक ही जळत असतात. फक्त आपण भान ठेवावं की आपण कोणावर जळू नये. दुसऱ्याचं चांगलं झालं तर म्हणावं चांगलं झालं, अजून त्याचं चांगलं हो आणि सोन्यापेक्षा पिवळं हो. भावाचं देवाचं कधीच खाऊ नये. आणि जो खातो ना त्याला सर्व गोष्टीची कमतरता असते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये कधीच कुणाला धोका देऊ नका आणि कधीच कुणासोबत संशय घेऊ नका आणि त्याच्यावर कधी कट रचू नका. कारण सर्वात मोठा कट रचणारा हा स्वतः देव आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवा की देव हा बदला घेणारच आणि तुमचे कर्म तुमच्याजवळ परत येणारच. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचाराचं सामर्थ्य आहे, एवढं लक्षात घ्या. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, पण चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. भावनेने मनाला जिंकता येतं, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, पण धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येते. या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाची असलेलं माणुसकीचं नातं आहे. आणि ते तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे आणि तसंच टिकून ठेवलं पाहिजे शेवटपर्यंत. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास नक्कीच आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे जुन्या गोष्टी आठवून काहीच होत नाही. आपण नव्याने सुरुवात करावी आणि नवी कामं आपण हातात घेतली पाहिजे. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन तुला देईन. एवढेच नाही बाळा, तर तुझ्यासाठी अशक्यही मी शक्य करीन, असे स्वामी सांगत आहेत. फक्त आपला स्वामींवर तेवढा विश्वास असायला हवा, एवढीच गोष्ट आहे. फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. ज्यांच्या मनात आहे खरा भक्तिभाव, त्यांच्या मुखी आहे सदा स्वामी नाम. आणि ज्यांच्या स्वामीवर आहे अढळ विश्वास, त्यांच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करती वास. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनामध्ये जर विश्वास कायम असला की स्वामी आपल्या सोबत आहेत, तर नक्की स्वामी तुमच्या सोबत राहतील आणि ते शेवटपर्यंत राहतील, ही सुद्धा मी तुम्हाला ग्वाही देतो. गोष्ट जर चुकीची असेल त्याचा आता नक्कीच विरोध करा. कुणाला छोडू नका, खोटे कधी बोलू नका, दुसऱ्याचं धन लुबाडू नका, कुणावर कधी जळू नका आणि कोणाचा संसार अजिबात उद्ध्वस्त करू नका, नाहीतर तुमचाही संसार उद्ध्वस्त होईल. एवढंही लक्षात ठेवा. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. म्हणून जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे. आणि ती माणुसकी तुम्ही जपलीच पाहिजे आणि नक्कीच ती जपून ठेवा. ज्याची वेळ खराब आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे जरूर उभे राहावे, पण ज्याची नियतच खराब आहे ना, त्याच्या सावलीला सुद्धा उभे राहू नये. कारण तो व्यक्ती तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो, हेही तितकेच खरं आहे. म्हणून चांगल्या लोकांची संगत तुम्ही नक्कीच धरा. खूप अडचणी आल्या आयुष्यात, त्रासही झाला, पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद फक्त आपल्या स्वामी समर्थांमुळे आली. म्हणून स्वामी समर्थ या 2 अक्षरातच एवढं प्रेम दडलेलं आहे की त्याचं आपण कधीही वर्गीकरण करू शकणार नाही आणि कधीही कुणाला समजू शकणार नाही. एक लक्षात घ्या, संताची या कीर्तनात, साधकांच्या चिंतनात तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे, तोच बाल्य तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही, तोच ऐल, तोच पैल, आदी अंत तोच आहे. आणि ते आपले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, तुम्ही कधी दुसऱ्याचे वाईट केले ना, तर देव ते व्याजासकट वसूल केल्याशिवायही राहत नाही. एवढंही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुणाच्याही वाईट परिस्थितीवर अजिबात कधीच हसू नका. एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकारच्या नजरेने कधी पाहू नका. दिवस चांगले असो वा वाईट, प्रत्येकाचे बदलतात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे, एवढं मात्र निश्चित. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं, एवढंच असतं. म्हणून आपण आपलं काम करत राहायचं आणि इमानदारीनं जीवन जगायचं. बस, लोक काही म्हणतील आपल्याला त्याबद्दल काही घेणं देणं नाही. फक्त आपण चांगल्या मार्गावर चालायचं, एवढंच मात्र आपण लक्षात ठेवायचं. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होते, पण शेवटी कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरंच सुख होतं. आणि हो मित्रांनो, म्हणून याचा तुम्हाला पस्तावा येऊ नये म्हणून तुमचा जो क्षण आता चालू आहे त्या क्षणात भरपूर जगून घ्या. नंतर तुम्हाला जगायला मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून कामही तसंच करा
आणि स्वतःच्या मनाप्रमाणे तसं फिराई आणि त्याचा आनंदही घ्या. जीवन हे आनंद घेण्यासाठीच असते, ना की काबाड कष्ट करून नुसतंच वाया घालण्यासाठी. कामही करा आणि एन्जॉय करा, दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांची भरलेली जोडी पाहून रिकामी जोडी असलेल्या प्रत्येक जण ज्याची ईर्ष्या असेल आणि करेल असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर मनावर अवलंबून आहे. एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधानानं भरलेले असतात, एवढं लक्षात घ्या. म्हणून कोणता व्यक्ती कसा आहे हे आपण त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या अंगावरून, त्याच्या कपड्यावरून कधीच ठरवायचे नसते. तो व्यक्ती प्रेमळ असू शकतो आणि रागीटही असू शकतो, एवढं लक्षात घ्या. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. आणि म्हणूनच ती माणसं समाधानी असतात आणि सुखी असतात. आणि जो व्यक्ती समाधानी आहे ना, ज्याच्यात तो खुश आहे ना, जे त्याच्याकडे आहे, तो व्यक्ती सुखी समाधानी आयुष्य जगत असतो. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातील रंगत अजून वाढून जाते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी कोणाला वाईट बोलू नका आणि कधी कोणाबद्दल वाईट विचार करू नका. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती, तोच श्याम, तोच राम, दत्तधाम तोच आहे. आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि विश्वास फक्त स्वामींवर आहे. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं, त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं ते आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य कसं रंगवता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अपयशी होते, जेव्हा तुमच्याकडे काही नव्हतं, जेव्हा त्या लोकांनी तुम्हाला मदत केली ना, त्या लोकांना कधीच विसरू नका. आणि ज्यांना तुम्हाला काहीच विचारलं नाही ना, त्यांच्याशी कधी बोलू नका आणि त्यांच्या पाठीमागे कधी जाऊ नका, त्यांची संगत कधी धरू नका. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं ना, तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे ते समजायला ज्ञान लागतं, एवढं लक्षात ठेवा. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून, एवढं लक्षात ठेवा. स्वामी म्हणे, करा देहाचे मंदिर, मग मी आतुर तेथे येणार. आणि ज्याच्या देहाचे मंदिर आहे ना, त्याच्या मनामध्ये निर्मळ भक्ती आहे आणि चांगले विचार आहेत, म्हणजे त्याच्या देहाचं मंदिर होऊन जातं. आणि म्हणून स्वामी म्हणतात, ज्याचं देहाचं मंदिर आहे ना, मी तेथे येण्यासाठी आतुर आहे आणि मी तुम्हाला नक्कीच दर्शन देईल आणि माझे चमत्कारही दाखवील. पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्य कर्माचा मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमचे मन मोठे ठेवा आणि सर्वांना मोठेपणाने सर्व काही गोष्टी द्या. कोणाला दुखवताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवत असतो. म्हणून वाईट काळात कुणाला टोमणे मारण्यापेक्षा त्याला मदत करा. नक्कीच तो तुम्हाला पूर्ण जीवनासाठी लक्षात ठेवेल आणि तुमचे उपकारही कधीच विसरणार नाही. चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि लपवल्या की वाढतात. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे हे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून कधीतरी मंदिरात जावं, एवढं लक्षात घ्या. जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल ना, तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळापुरत्या मर्यादित आहेत, नंतर त्यांचे दिवसही बदलणार आहेत आणि त्यांनाही तसेच कर्माचे फळही मिळणार आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी बरोबर आपली लीला दाखवतील. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कोणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, तो तर त्याचे संस्कार असतात. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात, एवढं मात्र निश्चित खरं आहे. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे आणि तसेच दिवस चांगले आपल्याला घालवायचे आहेत, एवढंही लक्षात ठेवा.
दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार आहे. आणि स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी आहे. म्हणून शिकून माणसासारखे वागणे हीच अनुभूती आहे. आणि एवढंच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून माणसासारखे वागा आणि प्रत्येकाला प्रेम द्या आणि प्रत्येकावर प्रेम करा. एवढंच तुम्ही करा. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तरी त्या स्वप्नांना आकार देणारे फक्त स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामीच ते घडून आणत आहेत. कारण माझे आयुष्य देणारे प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक व्यक्ती हे मी स्वामींना समजतो आणि तेच माझ्यासाठी ते पाठवत असतात असंच मी समजत असतो. चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो. एखादा विषय किती वाढवायचा आहे, कुठे थांबवायचा आहे आणि कुठे दुर्लक्ष करायचं आहे हे ज्या व्यक्तीला जमते तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो. एवढं तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो. आयुष्यभरासाठी एक खास व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक खास धडा आपल्याला मिळत असतो. स्वामी सांगतात, माझ्यासाठी कोणाकडे हात पसरू नको. तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा होत असेल ना, ती मला मान्य आहे आणि नक्कीच मान्य आहे. आणि ती सेवा तू नक्कीच करत जा, हेच मला म्हणायचं आहे. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही आणि सर्व काही शक्य आहे. तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा विचार कधीच करू नका. कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि गरज संपली की वाईट होता. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडावा लागतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही गोष्ट अशी करा की कोणाला त्रास होणार नाही आणि कुणी आपल्याला त्रास देणार नाही. अशाच गोष्टी तुम्ही स्वीकारायला पाहिजे आणि अशीच गोष्ट तुम्ही करायला हवी. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निसंक सोपवा. कर्म करत राहा, फळे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, एवढंही लक्षात ठेवा. मित्रांनो, ज्यांच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि जे लोक संस्कारी असतात ते कधी अहंकारी नसतात. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही, एवढंही लक्षात घ्या. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन, पण माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तू घे. माझे मायबाप, माझे माऊली स्वामी समर्था, आणि ती काळजी स्वामी नक्कीच घेतात. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही आणि विसरतही नाही. स्वामी पाहतात तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, सर्व काही स्वामी बघत असतात. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही नीट करतील आणि व्यवस्थित करतील. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तो खेळ खेळत असतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातील सर्व गोष्टी सांगत असाल तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगायच्या आहे हे तुम्ही नक्कीच ठरवलं पाहिजे आणि ते आपल्याच व्यक्तींना सांगितलं पाहिजे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आपल्यावर निश्चित आली आहे. स्वामी सांगतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्या नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख आपल्याला होतच नाही. दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगीच्या पावलाने जाते. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होतो. म्हणून गवताची दोरी वळवली म्हणजे तिने मत्त हत्ती सुद्धा बांधला जातो. म्हणून चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास एकांतात होतो. कडू गोड प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागत असतो, हे निश्चित आहे. म्हणून जीवनात कुणी किती तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नये. कारण चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांड काळा करू शकतो, पण आकाशातला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकामेकांसोबत बोलत राहा. धनदौलत कोणाकोणाला देत नाही, पण फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने त्याला साथ देखील नक्कीच तुम्ही दिली पाहिजे. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते आणि देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगाला सुंदर विचार लागतात. म्हणून भरभरून जगायला पैसे नाही, फक्त आयुष्य लागतं आणि ते आयुष्य तुमच्याकडे आहे. म्हणून भरभरून जगा आणि आनंदाने जगा आणि प्रेमाने सर्वांसोबत बोला. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही
आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही. आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या आणि वडिलांना पूज्य भाव द्या. आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या आणि स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी घ्यायचंच आहे आणि द्यायचंच आहे हे विसरू नका. घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते आणि इतिहासही त्याला साक्ष आहे हे लक्षात ठेवा. म्हणून सुखात आनंद लुटणाऱ्यापेक्षा दुःखात काळजी घेणारी माणसं जास्त महत्त्वाची असतात. आणि तशीच माणसं तुमच्याकडे असतील तर ती नक्कीच तुम्ही जपायला शिका. मानवाच्या जीवनात एक गोष्ट दुःख हे मानवामुळेच येत असते आणि त्याला कारण आपण स्वतः असतो किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती असतात. म्हणजे मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवला पाहिजे. त्यानंतर जीवन आनंदी होऊन जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे. आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्या टीकेला काहीच महत्त्व नसते. आणि चांगल्या कर्माची फळे नेहमी चांगलीच असतात. आणि मुखातून घेतलेले स्वामी नाम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधी व्यर्थ जात नाही एवढंही लक्षात ठेवा. मलाच फक्त दुःख आहे असे कधीच समजू नका. गुलाबालाही काटे आहेत हे कधी विसरू नका. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात स्वामी आहेत हेही कधी तुम्ही विसरू नका. आणि हेही पूर्ण मनापासून लक्षात ठेवा. जीवन हे सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. दुःख हे क्षणभंगूर आहे हे मनाला सांगत चला. परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगलं कर्म करत चला आणि चांगल्या कर्माने तुम्हाला चांगले दिवस नक्कीच येतील. कोणीच कोणाचे नसते हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती एखाद्या व्यक्तीमुळेच झालेली असते. त्यामुळे एकमेकांना तुम्ही साथ नक्कीच दिली पाहिजे आणि नक्कीच तुम्ही साथ देत राहा. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधी टाळू नका आणि कर्म चांगल्या रीतीनं करा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते हे लक्षात घ्या. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागेल आणि तुम्हाला कष्ट घ्यावे लागेल. आणि तसे कष्ट केले तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच एक दिवशी मिळेल. म्हणून कष्टाला फळ हे स्वामी देतच असतात. फक्त तुम्ही कष्ट करण्याची तयारी ठेवा. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत. आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागत असतो. आणि तेच तुम्हाला कळलं पाहिजे. जे आपल्यावर प्रेम करतात त्याचं कौतुक करावं. ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी. आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावं एवढंच फक्त तुम्ही केलं पाहिजे. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही मात्र किंमत नक्की असते. आणि म्हणून आपण जे दिवस काढले आहेत ना त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होत असतो, बलाढ्य शरीर एक ना एक दिवस गळून पडत असते, पद सुद्धा तुमचे एक दिवस निघून गेलेलं असतं. परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहत असतो हे तुम्ही लक्षात ठेवा. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका. कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचे उत्कृष्ट कलाकार आहात असे समजा आणि पुढे चालत राहा. नक्कीच देव तुम्हाला मदत करेल. सुखात तर खूप जण आहेत स्वामी, पण दुःखाची चाहूल लागली की तुमचा चेहरा आठवतो आणि मग आम्हाला स्वामी नाम आठवत असते. स्वामी सांगतात स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सर्वात मोठा विश्वासघात नक्कीच आहे. आणि तसा विश्वासघात तुम्ही अजिबात केला नाही पाहिजे. स्वामी राया सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचे भले करा, कल्याण करा, रक्षण करा. आणि स्वामी राया आपले गोड नाम मुखात अखंड असू द्या. एवढीच फक्त आमच्यावर कृपा करा. आणि हेच तुम्हाला सर्वांना मागायचं आहे. आणि स्वामींकडे तुम्ही हेच मागा. स्वामी सर्व काही तुम्हाला नक्कीच देतील आणि चांगल्या प्रकारे आणि चांगल्या मनाने देतील. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आपल्यासोबत दुसऱ्यांचीही भलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नसते. हे तितकंच खरे आहे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात ठेवा स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवला आहे. प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे हे लक्षात घ्यायला शिका. या कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजून घ्या.
आयुष्य लोकांच्या नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं. लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला तर त्याची ते लायकी काढत असतात आणि श्रीमंत माणूस जमिनीवर बसला तर तो त्याचा मोठेपणा समजत असतात. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल ना, तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा नक्कीच बदलून टाकेल आणि मी त्यांना चांगले दिवस नक्कीच आणेन, असे स्वामी आपले म्हणत आहेत. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो आणि त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात नक्कीच आणत असतो. म्हणून त्रास असतानाही प्रामाणिक राहणं आणि संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं आणि अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं योग्य नियोजन म्हणत असतात. म्हणून योग्य नियोजन तुम्ही आयुष्याचं नक्कीच केलं पाहिजे. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात जास्त आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. हे लक्षात ठेवायला पाहिजे. स्वामी म्हणतात, कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. म्हणून स्वामी आपल्याला फळ देणारच आहेत. फक्त स्वामींवर आपण नक्कीच मनापासून विश्वास ठेवायला हवा. म्हणून तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव त्याला स्वीकारावाच लागतो आणि तसं तो होत जात असतो. म्हणून ते आपल्याला स्वीकारावं लागणार आहे आणि ते सर्वांनाच लागतं. मग त्याचं टेन्शन तुम्ही अजिबात घ्यायचं नाही. सुखी आयुष्याचे 5 मंत्र फक्त लक्षात ठेवायचे. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. जास्त विचार करणे बंद करा. भूतकाळातल्या कडू आठवणी उघळत बसू नका. दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा फारसा विचार कधी करू नका आणि जितकं जमेल तितकं मात्र तुम्ही आनंदी राहायला शिका आणि तुमच्यामधला व्यक्ती हा स्वतःने ओळखायला शिका. म्हणून आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात तर काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. हे ज्याला जमलं तो जगला. कारण इथे पण वेळेची मर्यादा ही असतेच आणि वेळ प्रत्येकाकडेच नसतो. प्रत्येकाकडेच पूर्णतः वेळ हा अवलंबून राहत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होत असतात. शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरत असतात आणि कृतींवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनत असतात. म्हणून सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र आपले घडत असते आणि चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, टेन्शन कधी घ्यायचं नाही. आयुष्य बिंदास जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही, काही फरक तर अजिबात पडत नाही. म्हणून कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात वरवलेलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. म्हणून आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही आम्ही कोण आहोत? आपण तर कुणीच नाही, तो परमेश्वर सगळ्यांचंच बघत असतो. मग त्याला किती टेन्शन असायला पाहिजे? मग तसंच टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही आणि बिनधास्त जीवन जगायचं आणि हसत खेळत जगायचं. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. आयुष्यात कुठे थांबायचं, किती थांबायचं आणि कसं थांबायचं, हे कुणासाठी थांबायचं आणि का थांबायचं, हे ज्याला योग्य वेळी समजलं त्याला आयुष्य परत कुठेही थांबावं लागत नाही आणि कुठेही तो आयुष्याला नक्कीच दोषी मानू शकणार नाही. आपण कोण आहोत हे स्वतःलाच विचारावं. दुसऱ्यांचा विचार करत बसण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात नक्कीच आपण डोकावलं पाहिजे. समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार असावं लागतं. म्हणून तुमची चुकी असेल तिथे माफी मागायलाही तुम्ही शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती आपली मनस्थिती. म्हणून चुकीच्या व्यक्तींवर केलेलं प्रेम तुम्हाला जन्मभर पुरेल एवढ्या जखमा आणि असंख्य कविता देऊन जातात. म्हणून यातली मिरवायची कोणती आणि गिरवायची कोणती हे आपल्यावर पूर्णपणे अवलंबून असतं. आणि एखाद्या मुलीने आणि स्त्रीने तिच्यासोबत कसेही वागण्यास आपल्याला मोकळीक किंवा हक्क दिला असेल तर ती मोकळीक आणि हक्क 4 चौघात कधी आपण नाही दाखवला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढंच तुमचं चांगलं होईल.
हे लक्षात ठेवा आणि तुम्ही भरपूर पुढे प्रगती कराल. आणि भावनेची कदर नसलेल्या नात्यात निघालेल्या अश्रूंची किंमत ही शून्य असते. अनेकदा असं होतं की काळजी वाटते पण भेटीची ओढ नाही उरत. प्रेम असतं पण व्यक्त करायची इच्छा नाही उरत. तुमच्यासोबत पण असं झालंय का? मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि प्रेम जर तुम्हाला करायचं असेल तर स्वामींवर नक्कीच मनापासून प्रेम करा. ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. आणि हे आयुष्य आपल्याला अनमोल देवाने दिलेलं आहे, ते मौज मजेत जगा. आयुष्य मजेत जगा, कारण आज दुःखी असतो तरी कोणाला काय फरक पडत नाही, हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संपत्तीचा झालेला गर्व नेहमीच प्रगतीच्या वाटा थांबवत असतो. म्हणून एक कटू आहे पण सत्य आहे, म्हणून गर्व कधीच करू नका. आपला स्वभाव कसा आहे आणि किती चांगला आहे याने लोकांना अजिबात फरक पडत नाही. आपण त्यांच्या किती कामी येतो यावरून आपल्याला किती महत्त्व द्यायचं हे लोक ठरवत असतात. म्हणून दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती पाण्यात निरागसपणे विरघळते. भिजणं आणि विरघळायला फरक कळला की सगळे नाते आपोआप नितळ होतात. म्हणून देवाकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करायला शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीत देवाला धन्यवाद दिले पाहिजे. कसंही झालं तरी आपल्या चांगल्यासाठीच होतं हे देवाला आणि आपल्याला माहिती आहे. म्हणून फक्त देवाला धन्यवाद करायचे आहे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, आपलं चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो पण लक्षात ठेवा, विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि शेवटपर्यंत सत्य हे जिंकत असतं. म्हणून विचार, मन आणि माती यांना योग्य वेळ आकार दिला नाही तर चिखल होत असतो. आणि पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता जपून चालायला शिकवते, तर मनाला लागलेली ठेच माणसं जपून जोडायला शिकवत असते. आणि डोळ्यात अभिमान असेल तर माणूस स्वतःला माणूस म्हणून पाहू शकत नाही. आणि जसे तुम्ही छतावर चढलात तर तुम्हाला स्वतःचेच घर दिसत नाही, तसंच असतं. म्हणून अभिमान कधी जास्त बाळगू नका. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे असा विचार ठेवा. आणि आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा पडणार नाही आणि प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला नक्कीच भाग पडेल. म्हणून आपण आपलं भविष्य नाही बदलू शकत, परंतु आपण आपल्या सवयींना बदलू शकतो. आणि निश्चितपणे आपल्या सवयींमुळे आपलं भविष्य नक्कीच बदलू शकतं. चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाम कमवण्याची हिंमत नसते आणि ते नाम कमवू शकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसे यायलाच हवीत. त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत मात्र लोकांना समजत नाही आणि कळतही नाही. म्हणून कर्माचं तत्व फार वेगळं असतं. म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तळतळात. दोघी आपल्याला भोगावीच लागत असतात. म्हणून कोणाचीच बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस येणार आहेत, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. म्हणून पावसात भिजू नये म्हणून रेनकोट, कलियुगात बुद्धिभ्रष्ट होऊ नये म्हणून अक्कलकोट. आणि स्वामींचं अक्कलकोट आपल्याला नक्कीच जायला हवं आणि स्वामींची भेट घ्यायला हवी. नक्कीच तुमच्या मनाला खूप शांतता वाटेल. आणि संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत मात्र असते. आणि कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण चालता चालता लोक विश्वासघात करत असतात आणि सोडून जात असतात. म्हणून जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं. म्हणून शब्दांनी तोडलेलं मन पैशांनी जोडता येतं, पण या एका गोड गैरसमजामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनत चाललंय. आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय. फक्त एक अट घातली आहे, जो जिजेल तोच फक्त या आयुष्यामध्ये चमकणार आहे. आणि आयुष्याची गणितं खरं तर बोटावर सोडवण्या इतकी सोपी असतात, पण भोवतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब मात्र चुकवत असतात. आणि आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. आणि जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जात आपल्याला असतात. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार मात्र करत नाही. आणि काहीतरी चांगलं घडतं तेव्हा सगळ्यात पहिलं ज्या व्यक्तीची आठवण येते तो म्हणजे आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती असतो. आणि नंतर रडून काय उपयोग असतो. माणूस जेव्हा सोबत असताना आपण त्याला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आणि मग तो जाण्यावर आपण कशाला रडत असतो. म्हणून ते आपल्याला स्वतःला सांभाळून घ्यायचं आहे. माणूस नजरेआड होणं म्हणजे हरवत असणं का? कधी कधी हवं ते माणूस नजरेसमोर असूनही हवं तसं समोर नसणं म्हणजे हरवणंच असतं, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि वेळेने एक गोष्ट शिकवली आहे,
कोणत्याही नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्येच आपण नक्कीच राहिलं पाहिजे आणि फक्त नातं जोडायचं असेल तर प्रेमाचं नातं स्वामींशी आपण जोडायचंय. जगात आपले म्हणून गैरफायदा घेणारे जास्त नक्कीच झालेले आहेत आणि एक कलियुग चालू आहे म्हणून तुम्हाला सांभाळून नक्कीच राहायचं आहे. सौंदर्याचा गर्व असण्यापेक्षा संस्काराचा अभिमान मात्र आपल्याला असायला पाहिजे आणि मान श्रीमंतीचा असतो गरिबांना नाही, पाहुणचार पैशांचा होतो माणसांचा नाही. म्हणून आपलं कुणीच नसतं, सगळे स्वतःच्या गरजेनुसार नाती जोडतात आणि तोडत असतात. म्हणून लढायचं असेल तर जगाबरोबर लढा, आपल्या माणसांबरोबर नाही, कारण आपल्या माणसांसोबत जगायचं असतं, जिंकायचं नसतं. म्हणून अरे बाळा, तू काळजी करू नकोस, तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून लढत राहा, बाकी आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी, असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच पुढील वाटचालसाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हाच जीवन जगण्याचा आधार असतो. बाकी इच्छा व अपेक्षा आता सतत बदलत असतात आणि त्या बदलत असणारच आहेत. म्हणून तुलना करून दुसऱ्यांचा मत्सर करत बसण्यापेक्षा स्वतःच सुधारणा करणं कधीही चांगलं असतं आणि नकोसं असणारं गढूळ पाणी सुद्धा आग लागल्यावर उपयोगी पडत असतं. म्हणून निष्कर्ष तोच, या जगात नकोसं असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट ही आपल्या कामात येत असते आणि आपल्या उपयोगी येत असते. म्हणून जगासारखं वागताना मनाला फार त्रास होतो आणि मनासारखं वागताना जगाला त्रास होतो, ही वस्तुस्थिती मात्र आहे. आणि जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेत असेल तर तिला सोयीस्करपणे सोडून देणं हेच बऱ्याच वेळेला तुमच्या हिताचं मात्र असतं. आणि दुसऱ्यांवर हसणे खूप सोपे असते, पण दुसऱ्यांकरता रडणे फार अवघड असते, कारण त्यांच्यासाठी अंतःकरण मात्र निर्मळ असावं लागतं. आणि भलेही जमाना कागदाचा होता, पण पत्रातल्या भावना किमान 2-4 महिने तरी टिकायच्या. आजकाल तर आयुष्यभराच्या आठवणी एका सेकंदात मात्र डिलीट होत असतात. म्हणून तुमच्या सोबत चुकीचं वागणाऱ्याला त्याची लायकी दाखवून देण्याची ताकद तुमच्यात असताना सुद्धा तुमचे तेथून निघून जाणे म्हणजे तुम्ही खूप मॅच्युअर झालात आणि तुम्हाला जीवनाबद्दल सगळा अनुभव आलेला असतो. म्हणून एखाद्याची पूर्ण खात्री पडल्याशिवाय कोणावरही पटकन विश्वास मात्र ठेवू नका, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ सुद्धा देवासमोर नासका निघत असतो हे मात्र निश्चित. आणि प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका, कारण प्रत्येकासाठीच आपण चांगले नसतो आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज मात्र कधी नसते. आणि म्हणून माणसाने कर्म आणि वेळेला घाबरावं. कर्म अशी वेळ आणते ना राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला मात्र वेळ लागत नाही. म्हणून व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका पार पाडायला लावणारा चित्रपट म्हणजे आपलं आयुष्य असतं आणि हा आयुष्य आपण चित्रपटाप्रमाणेच जगत असतो हे मात्र निश्चित. आणि आपल्याला तसंच जगायला सुद्धा लागतं. म्हणून आयुष्यात काही गोष्टीतून आपण माघार घ्यावी, कारण आपण चुकीचे आहोत म्हणून नाही, तर आपल्यासोबत अजून वाईट होऊ नये म्हणून. आणि तडजोड बाकी कशातही झाली तरी चालेल, पण स्वाभिमानाला धक्का मात्र कधीच आपल्याला लागू नये. आणि सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं, म्हणून काही गोष्टी नियतीवर सोडायच्या आपण असतात. धुळेदार रडताना सोडून जाणारा कधीच नसावा, तर चिडून का होईना पण मायेने जवळ घेणारा असावा. तसेच आपले स्वामी आहेत, ते आपल्या संकटात आपल्याला मायेने जवळ घेतात आणि बाळा घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्याला बोलत असतात. म्हणून विश्वास जर पूर्ण ठेवायचा आहे तर स्वामींवर ठेवा, स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. नवं मिळालं की जुनं अडगडीला पडतं, पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते. मग ती वस्तू असो की माणसं असो. एखाद्याला समजेल एवढंच ज्ञान द्या, कारण बादली भरल्यानंतर सुद्धा नळ चालू ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे आणि ते समोरच्याला कळतही नाही आणि त्याला समजतही नाही. म्हणून ज्याने ज्ञान आपल्याजवळ मागितलं त्यालाच फक्त ज्ञान द्यायला शिका. तू कोणाला फसवू नकोस, मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं अभय वचन स्वामी आपल्याला देतात. म्हणून कोणाला आपण फसू नये आणि स्वामी आपल्याला फसवणार नाहीत. हे स्वामी अत्यंत अचूकपणे का सांगत आहेत, कारण कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असते. नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायम स्वरूपी नसतो. काळ संपला की पिसारा आणि पसारा इथून आपल्याला जीवनातून आवरावाच लागत असतो. बनायचं असेल तर वेळेसारखे बना. ज्याला कदर नाही त्याला पुन्हा कधी भेटू नका. कधी कधी वाटतं आपण उगाच माणसं जपण्याचा प्रयत्न करत असतो, कारण आपण ज्यांना जपतो ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपला नक्कीच गळा कापण्याचा प्रयत्न मात्र करत असतात. आणि अशा माणसांची संगत ठेवूनही काही फायदा नसतो. वाईट वेळ ही सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते, साथ देणाऱ्यांचे पण आणि साथ सोडणाऱ्यांचे पण. म्हणून प्रत्येकाला संकटामध्ये साथ द्यायला शिका. आपली परिस्थिती ही आपल्यालाच बदलावी लागते, त्यामुळे लोक काय म्हणतील याचा मुळात विचारच करायचा नसतो. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याच शाळेत शिकवला जात नाही, तो तुम्हाला शिकून घ्यावा लागतो. आणि स्वतःची वाट ही स्वतः तयार करा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही
तर वाट लावायला बसले आहेत. आणि आपण कठीण प्रसंगात असताना जेव्हा मनातून आवाज येतो ना की काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, तेव्हा तो आवाज स्वामींचा असतो आणि ते स्वामी आपल्याला त्यावेळी आठवत असतात आणि स्वामी सर्व काही ठीक करतील यावर आपला विश्वास हा पूर्णपणे असतो. म्हणून त्या गोष्टी ह्या नक्कीच चांगल्या होत असतात. म्हणून माणूस कधी आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागतो ते नेहमी तो लक्षात ठेवत असतो. आणि आपल्या जवळ एखादी गोष्ट नाही या भावनेने दुःखी होण्यापेक्षा जे इतरांजवळ नाही ते आपल्या जवळ आहे या भावनेने नेहमी तुम्ही आनंदित झाले पाहिजे. आणि कोणालाच तुम्ही नक्कीच कोणती गोष्टही देताना लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हे काय करतोय आणि आपण हे कशासाठी करतोय. याने तुम्हाला भरपूर काही अनुभव येतील आणि जीवनात शिकायला सुद्धा मिळेल. म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलताच फक्त असावा लागतो संयम. आणि ते सगळं काही संयमाने होत असतं आणि संयमाने तुम्ही कोणतेही काम पटकन करू शकता. म्हणून सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार करीत बसत नाही आणि करत नसतंही. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. आणि उगवत्या सूर्यासारखं तुम्हाला ते उजळून टाकत असतं. म्हणून काही गोष्टी आणि कोणाचा वेळ तेव्हाच आनंद देतात जेव्हा आपल्याला त्या योग्य वेळी मिळतात. आणि वेळ निघून गेल्यावर ना त्या गोष्टीची किंमत राहते ना त्या माणसांची किंमत राहते आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून तुम्ही फक्त विचार बदलायला हवेत. तुमचं आयुष्य हे आपोआप बदलत सुद्धा जाईल. आणि माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतो, तो तर तेव्हाच मोठा होतो जेव्हा लहान लहान गोष्टी समजून ते घेत असतो. आणि समजणाऱ्याला सर्व काही समजत असते आणि ना समजणाऱ्याला काहीच समजत नसते. म्हणून आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पानं येतात ना, तेव्हा पुस्तक बंद न करता पानं पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात आपण करायची. आणि नवीन प्रकरण आपल्या आयुष्यात नक्कीच येणार आहे आणि नवनवीन प्रकरणांसाठी आपल्याला तयार सुद्धा राहायला लागेल. म्हणून प्रत्यक्षात जरी दिसत नसले ना तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि ते सावलीसारखे आपल्या सोबत असतात आणि प्रत्येक संकटात आपली मदत करत असतात. म्हणून स्वतःच्या अवगुणांमुळे संसार उद्ध्वस्त झाला म्हणून दुसऱ्याचा सुखी संसार मोडणाऱ्या लोकांनी देवाला नाही तर कलमाला तरी घाबरावे. म्हणून कोणाचा नक्कीच संसार आपण मोडू नये. आणि सुंदर असणं चांगलं असतं, पण तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला सुंदरतेची गरजच नाही, कारण तुमचा चांगुलपणा हीच तुमची सुंदरता मात्र आहे. आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच एकमेव बदला असतो सर्व अपमानांचा. आणि जो केलेला असतो ते सगळे अपमान त्याने नक्कीच मिटून जातात. म्हणून एक वय असंही होतं तिथे जादूगार पण विश्वास होता, पण आता एक वय असं आहे तिथे स्वतःच्या अस्तित्वावरही आपल्याला शंका येत असते. म्हणून सावध राहायचं असेल तर आपल्याच माणसांपासून सावध राहा, कारण आपले सापासारखे झाले आहेत, कधी फणा उभारून दंश मारतील सांगता येत नाही. आणि म्हणून जसे आपण असतो तसेच आपल्याला आपल्या आजूबाजूची लोक दिसत असतात. मग आपण का ठरवायचं की आपण काय लायकीचे आहोत ते. म्हणून लोकांचं कसं झालंय बघा, लोकांना पैसा पाहिजे, पण ज्यांनी पैसा कमवण्याच्या लायकीचे बनवलेत तेच त्यांना नको आहेत आणि तेच गुरु ते सोडून जात असतात. पण लक्षात ठेवा, कर्म फिरल्यावर शून्यात पण यायला वेळ मात्र लागत नसते. म्हणून जोडीदार मनासारखा मिळाला की झोपडीतही संसार मात्र सुखाचा होत असतो हे मात्र निश्चित. आणि जो कष्टाने उभं करतो त्याला गमावण्याची भीती कधीच नसते. आणि गमावण्याची भीती त्यांनाच असते ज्यांनी दुसऱ्यांना लुबाडून घर भरलेलं असतं. म्हणून आलेल्या संधीचा फायदा घ्यायला शिका. लोकांना फायदा घेणारे संधी साधू म्हणून ओळखले जातात. म्हणून आयुष्य हे एकदाच मिळतं, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगत आहेत आपलं आयुष्य वाया कधी घालू नका. त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ मात्र खर्ची करा. आणि लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा गंज त्याला नष्ट करतो. तसे कोणती गोष्ट तुम्हाला नष्ट करू शकत नाही, फक्त तुमची स्वतःची मानसिकता तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये नष्ट करू शकते. आणि ती मानसिकता चांगली असेल तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर यश प्राप्त करू शकता. म्हणून आयुष्यात नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रश्न कुठलाही असतो तो कधीच एकटा येत नाही, तो कधीच उत्तराला सोबत घेऊनच येत असतो. म्हणून एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रश्नांमागे उत्तर हे असतंच, फक्त ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि ते सापडलं की तुमच्यावर देवाची कृपाही मात्र असते. म्हणून हाव नको कुठल्या गोष्टीची, फक्त जे मिळाले त्यात समाधानी असावं, कारण जिथे समाधान आहे तिथेच खरं स्वर्ग सुख असतं. आणि पेन किलर घेऊन शरीराचं दुखणं कमी होतं, पण मनाचं दुखणं नाही, ते जसे तसे राहत असतं. आणि मनाचं दुखणं कमी करण्यासाठी समोर चांगला माणूस असायला लागतो. म्हणून एक वेळ उपाशी मरा, पण भावाची बहिणींची फसवणूक करून आपल्या मुलांसाठी त्यांच्या वाटेची संपत्ती कधी हडप करू नका.
अन्यथा या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात त्यांचे परिणाम आपल्याला भोगायला लागतील आणि त्यासाठी तुम्ही तयार राहायला हवे. हे जीवनाचे अढळ सत्य आहे आणि कर्म कुणाला कधीच चुकले नाही. म्हणून बाध नको म्हणून तुम्ही शांत राहत असाल तर तो तुमचा चांगुलपणा आहे. पण गरज पडली की फणा काढायची कला पण तुमच्याजवळ असली पाहिजे हे मात्र निश्चित. म्हणून त्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. सूर्याला सुद्धा दुसऱ्या दिवशी उदयाला येण्यासाठी रात्र सरण्याची वाट बघावी लागते. म्हणून संयम हा जीवनात खूप महत्वाचा असतो आणि ज्या व्यक्तीजवळ संयम असतो तो व्यक्ती प्रत्येक गोष्टींमध्ये नक्कीच पूर्णपणे भाग घेऊ शकतो आणि पूर्णपणे विजय मिळवू शकतो आणि त्याचा विजय मिळवण्यावर कोणाचा संयम राहतही नाही. म्हणून त्यावर शुद्ध देवाची कृपा असते आणि स्वामी समर्थ त्याच्या पाठीमागे असतात. म्हणून ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. तू घाबरू नकोस. त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात. स्वामीच पकडतील तुझा हात. आणि स्वामी सर्वांच्या पाठीमागे आहेत आणि स्वामींसारखे कोणीच नाही आणि कोणते दैवतही नाही असे मला वाटते. कारण स्वामी खूप मन मिळाव आहेत आणि स्वामींना सर्व काही आपल्या मनातले कळत असते आणि त्यांना सर्व काही समजत असते. म्हणून आपल्या विचारांवर लोकांनी विचार केला पाहिजे. त्याकरता आपले विचार पण त्या लायकीचे मात्र असायला हवेत. आणि आधी प्रेमाला मर्यादा होती. हल्लीचं प्रेम नक्कीच खूप खराब झालं आहे आणि ते प्रेम खराब न होण्यासाठी आपण फक्त स्वामींवर प्रेम केलं पाहिजे आणि ते प्रेम अगदी निस्वार्थ असतं. म्हणून म्हणायला गेलो तर सर्वच आपले आहेत पण बारीक पाहिलं तर कोणीच आपलं नाही आणि ही वास्तविकता आहे आणि आपल्याला नक्कीच करावी लागेल. म्हणून माणसाला जीव लावलेल्या नात्यापेक्षा अहंकार महत्वाचा वाटत असतो. म्हणून माणसाला चांगुलपणाच त्याचा कट्टर शत्रू मात्र असतो आणि चांगुलपणाही जास्त असून फायदा नसतो. माणूस थोडा वाईटही असायला हवा कारण हे कलियुग चालू आहे. इथे कोण कधी तुमचा फायदा घेऊन जाईल हे तुम्हालाही समजणार नाही आणि स्वार्थापोटी माणसं नाती निभावतात. बाकी काळजी वगैरे निवळ अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा म्हणून ते फक्त विचारत असतात. म्हणून पावला नाही म्हणून लोक देव बदलत असतात. पण आपलं तर माणसं आहोत. कोणाकडून अपेक्षा कधी ठेवू नका एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण सर्वच करतात पण फरक फक्त इतकाच आहे की काहींचे झाकले जातात आणि काहींचे उघडे पडत असतात. पण प्रत्येकाचे नक्कीच त्या कर्माला सगळं काही दिसत असतं आणि ते कर्म प्रत्येक वेळी त्याचा बदलाही घेतच असतं. म्हणून कोणत्याही व्यक्तीची किंमत तुम्ही त्यांच्या वाईट काळात जशी ठरवत असता तशीच आणि तेवढीच किंमत तो तुमची त्यांच्या येणाऱ्या भविष्य काळात नक्कीच करत असतो. म्हणून माणसाचा सगळ्यात मोठा गुरु त्याची वेळ असते आणि आपली वेळ चांगली तर सगळे जग चांगले आणि आपली वेळ वाईट तर सगळे जग वाईट. बरोबर आहे ना? म्हणून माणूस कसा पण दिसायला असो पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो पण त्या माणसात माणुसकी मात्र असली पाहिजे. तरच मग ते नातं शेवटपर्यंत टिकतं. आणि ज्यांना ज्यांना आपलं नातं समजून जवळ करू तो प्रत्येक जण आपल्याला लांब आणि एकटे राहण्याचे फायदे किती जास्त आहेत हे दाखवून देत असतो. आणि आपण कोणासाठी स्पेशल नसलो तरी चांगले पण आपण कोणासाठी ऑप्शनल नसले पाहिजे. आणि नक्कीच आपण दुसऱ्यासाठी जर ऑप्शनल असू तर मग त्याची इज्जत आणि आपली इज्जत ही खूप कमी असते. म्हणून वाईट परिस्थितीत कोणी तरी आपल्याला समजून घ्यावं ही अपेक्षा सोडली की आपण स्वतःला आपोआप समजून घेत असतो. आणि एखाद्या गोष्टीचा हट्ट तोपर्यंतच करावा जोपर्यंत ती मिळवण्याची शक्यता असते. म्हणून आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपण अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये ही मात्र जबाबदारी खुद्द आपली असते. आणि पाखराला आभाळाची ओढ लागली की पिंजरा मात्र खोलायचा असतो. म्हणून माणसाचा सगळ्यात जवळचा शत्रू जो कोणी असेल ना तो रागच आहे. राग आला की राग होणार हे मात्र निश्चित. म्हणून बाळा विश्वास ठेव. खऱ्याचा त्रास आहे पण शेवट चांगला आहे. मी आहे तुझ्यावर तारणहार आणि स्वामी आपले तारणहार नक्कीच आहेत. म्हणून मित्रांनो तुमच्यावर कोणी रुसलं तर त्याला लगेच म्हणवा. कारण जिद्दीच्या लढाईत नेहमी दुरावाज वाटतो आणि दुरावाज जिंकत असतो. म्हणून चांगल्या दिवसांची वाट बघत बसू नका. चांगल्या कर्मांची वादळे निर्माण करा. नशिबाची दारं आपोआप तुमच्यासाठी उघडतील आणि आपोआप तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि फक्त यश मिळाल्यावर स्वामींना कधी विसरू नका. स्वामींना आपल्या मनात ठेवा आणि प्रत्येक दिवशी त्यांची सेवा करा. शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना तुम्ही शोधलं पाहिजे. बाकी तुमचा फायदा घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुम्हाला ते शोधून तुमचा फायदा घेतीलच. फक्त ज्या फायदा बघत नाही त्या व्यक्तींना कधी आयुष्यामध्ये सोडू नका. आयुष्यात एकच नियम लक्षात ठेवा आणि सरळ बोला. खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल. जे मतलबी असतील ते मात्र तुमच्या आयुष्यातून निघून जातील. आणि लोक मला काय बोलतील या रोगापासून खूप लांब राहा. कारण हा रोग एकदा झाला की माणूस लवकरच बरा होत नाही. म्हणून फुलपाखराचं आयुष्य हे फक्त 14 दिवसांचं असतं तरी ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. म्हणून यावरून हे लक्षात येते
की आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे, तो भरभरून आणि आनंदाने आपण जगला पाहिजे. म्हणून गर्व आणि स्वाभिमान यामधील फरक ओळखायला आपण शिकले पाहिजे. स्वतःमधील गर्व आणि स्वाभिमान दोन्ही जपायला आपला शिकता यायला हवं. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त आपल्यामधला गर्व आणि अहंकार दिसत असतो. म्हणून वेळ नेहमी सारखी नसते. जरी आज तुम्ही आकाशात उडत असाल, तरी उद्या तुम्हाला जमिनीवर कोणाच्या तरी आधाराची गरज मात्र भासू शकते. आणि तेव्हा आपल्याजवळ कोणी राहील असे आपण आयुष्यभर नक्कीच वागले पाहिजे आणि त्या माणसांना आपण जपले पाहिजे. सरळ सरळ जे आहे ते सांगायचं धैर्य आपल्यात हवं. त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील, जी सोडावी लागतील त्याला इलाज मात्र नाही. आणि संगत धरण्यात माणसाने सावध असते पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडून आणण्याने किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहेत. म्हणून संगत तुमची जसे असेल तसेच तुम्ही घडाल आणि तसेच तुम्ही व्हाल. म्हणून वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे. हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडवण्याला कधी हसवेल हे मात्र सांगता येत नाही. आणि सगळे आपलेच आहेत. गरज पडल्यावर साथ देतील हा गैरसमज कधीच बाळगू नका. वेळेला कोणी कोणाचं नसतं एवढं मात्र फिक्स आहे, हे लक्षात ठेवा. माणसं जोडण्यासाठी गुडघे टेकले म्हणजे माणूस लहान होत नाही हे मात्र निश्चित. आणि माणूस मोठा होतो कारण तो आपले नाते जपत असतो. आणि या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. म्हणून आपल्या स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढे स्वामी आपल्या सोबत असतील आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतील. म्हणून कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्टी लावण्याचं सामर्थ्य कोणत्याच नजरेत मात्र नसतं. आणि म्हणून कष्ट करून आपण प्रत्येक गोष्ट ही आयुष्यात मिळवली पाहिजे आणि त्याची मजा ही वेगळीच असते. म्हणून हे दिवस सुद्धा निघून जातील आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव असं स्वामी म्हणत आहेत. इतकंही कशामागे पळू नये. पायाऐवजी मन मात्र आपलं थकून जाईल आणि इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो बरं का. फक्त संघर्षात दम मात्र असला पाहिजे. आणि पुस्तकं आणि आईबाबाचं मार्गदर्शन आयुष्यात कधीच मात्र आपल्याला धोका देऊ शकत नाही. आणि सर्वात जास्त दुःख त्याला होतं जो प्रत्येक नातं मनापासून जीव लावून निभावत असतो. आणि आयुष्यात थोडा ॲटिट्यूड आणि इगो असलाच पाहिजे. नाहीतर लोकांना जास्त किंमत दिली की चार चौघात आपलीच मात्र गंमत ते करायला बघतात. आणि ज्यांना जायचं असतं ते निघून जातातच. आणि ज्यांना सांभाळायचे प्रयत्न शेवटी व्यर्थ असतात. म्हणून रंग बदलतो म्हणून सरडा उगीच बदनाम आहे. सरडा स्वरक्षणासाठी रंग बदलतो तर माणूस स्वार्थासाठी रंग बदलत असतो. म्हणून पुस्तकाचे आणि जीवनाचे व्याकरण अगदी सारखेच असते. जरा का शब्दांची निवड चुकली तर वाक्य बिघडते आणि जर माणसांची निवड चुकली तर जीवन मात्र आपले बिघडत असते. म्हणून बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका. प्रत्येक गोष्ट आपण लक्षात ठेवा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, हे फक्त वाक्य आपण नक्कीच ध्यानात ठेवले पाहिजे. आणि गरिबाचं सोनं गळ्यात नाही तर मोकळ्या आभाळाखाली पडलेलं असतं, कोणतीही पर्वा न करता. म्हणून शेतकरी नक्कीच आपल्या जीवनाचा नक्कीच चांगला साथीदार असला पाहिजे आणि जीवनामध्ये आपण त्याला नक्की रिस्पेक्ट दिली पाहिजे. आणि ते व्यक्ती खूप मयाळू आणि दयाळू सुद्धा असतात, त्यासारखं आपण नक्कीच बनलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही ना, तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करत असतात आणि त्याच भावना आपल्याला चांगल्या दिशेला घेऊन जात असतात. म्हणून आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली असतो. म्हणून अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसत असतात. म्हणून जवळीक दाखवणारा हा जवळपास असतोच असं नाही. हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला मात्र असतो आणि तोच आपल्याला जवळ घेतही असतो. म्हणून माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्यांची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष आपण नक्कीच दिले पाहिजे. आणि कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन होय. आणि कोणाला काही फरक पडत नाही तुम्ही रडत आहात की मरत आहात. लोक तुमचं आयुष्य देतील आणि तुमच्या भावनांशी खेळतील आणि तुम्हाला एकटं सोडून मात्र निघून जातील. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला ना तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण तुम्ही कसेही करा आणि कुठेही करा ते स्वामींपर्यंत पोहोचणारच आहे. म्हणून फक्त तुम्ही आयुष्यामध्ये एकच मंत्र हाती घेतला पाहिजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपण प्रत्येकाच्या आयुष्यात ठराविक वेळेसाठीच महत्वाचे असतो हे मात्र निश्चित. म्हणून जीवन हे नक्कीच आपल्या अनुभव वाचून अपूर्ण आहे आणि अनुभव आपला घेतलाच पाहिजे. आणि तुमचा मान सन्मान तुमच्या वयावर अवलंबून नाही तर तुमच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून आहे. म्हणून सन्मान दयाल तर सन्मान मिळेल
आणि विरोधात जाल तर विरोधात तुम्हाला मिळेल. म्हणून खेळ तर चालूच राहणार आहे. प्रश्न हा आहे की आयुष्य आपल्याशी खेळत आहे की आपण आयुष्याची खेळत आहोत. हेच या गोष्टीमध्ये नक्कीच इम्पॉर्टंट ठरू शकतं. आणि मंदिर तो खूप सुंदर ठिकाण आहे जिथे गरीब बाहेर बसून भीक मागतो आणि श्रीमंत मंदिरात जाऊन भीक मागत असतो. म्हणून प्रत्येकालाच देवाकडे काहीतरी मागायचे असते. आपण फक्त देवाला धन्यवाद केले पाहिजे एवढे मात्र निश्चित. मित्रांनो, आयुष्यात या दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनातलं तुमचं बालपण जे आहे ते आणि अंतःकरणातलं मनातलं निस्वार्थ प्रेम ते देवपण हे संपलं की माणूस पूर्णपणे संपून जात असतो. आणि समोरच्या व्यक्तीला आपली आणि आपल्या भावनांची कदर नसेल तर त्याच्यापासून दूर गेलेलं कधीही योग्य असतं आणि कधीही चांगलं मात्र असतं. एका वेळेनंतर माणूस आवडीच्या व्यक्तीशिवाय जगणं पण स्वीकारून घेतो आणि त्याला ते जगावंच लागत असतं. म्हणून झालं गेलं विसरून जा हे दुसऱ्याला सांगत खूप सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस कळतं की अवघड असतं होऊन गेलेलं विसरणं. आणि म्हणून ते विसरणं आपण नक्कीच टाळू शकत नाही आणि ते आपल्या मनातून जातही नाही. म्हणून प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना कोणासोबत अजिबात करू नका. कारण काल दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि आज एकटा पडलेला विठ्ठल बघता गरज संपली की देव सुद्धा एकटा पडतो. आपलं काय घेऊन बसलात, आपण तर माणसं मात्र आहोत. म्हणून कोणाच्या गरजेला नक्कीच तुम्ही धावून गेलं पाहिजे. आणि कळसाने पायाच्या दगडाला विसरू नये आणि दगडाने वरती कळसापर्यंत पोहोचण्याची अपेक्षाही कधी करू नये हे मात्र निश्चित. म्हणून धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्याच पायरीवर नतमस्तक होत असतात. आणि सृष्टी कितीही बदलली तरी आपण सुखी होऊ शकत नाही, पण दृष्टी जराशी बदलली तर आपण नक्कीच सुखी होऊ शकतो. आणि जे नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहतात त्यांना आयुष्याच्या धड्यातून फारसं काही शिकायला मिळत नाही. कारण नात्यांना खिशात नाही तर हृदयात ठेवा. एक वेळ खिसा रिकामा झाला तरी जपलेली नाती ही शेवटपर्यंत आपल्याला काम येत असतात आणि तीच आपल्या कामाला आल्यावर आपल्याला भरपूर काही ज्ञान देत असतात. आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर नक्कीच करा. आणि आपण ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला जे काही ज्ञान देत असतो ते तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर केलं तर त्यांचंही ज्ञान नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही शेअर करत चला, म्हणजे आपल्यालाही सपोर्ट होईल. चला तर मग भेटूया अशा एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.